तुमची लाडकी घेऊन. तर आज आहे फराळ बनवण्याचा माझा तिसरा दिवस आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आज छोटीशी मी पूजा केली आहे. तुम्ही तो ब्लॉग बघितलाच असेल. त्याच्यानंतर मी असा विचार केला की आता वासू बरसची माझी पूजा तर झालेली आहे, तर मी आता घेतलेले आहेत मेथीचे लाडू करायला. तर तुम्ही बघू शकता मेथीचे लाडू मला फार आवडतात आणि माझ्या मिस्टरांनाही आवडतात. आम्ही आवर्जून मी वर्षातून 2-3दा मेथीचे लाडू बनवते, कारण की आम्हाला रोज सकाळी नाश्त्याला मेथीचा लाडू हा लागतो. सकाळी आधीमध्ये अशी भूक लागली तर आम्ही मेथीचा लाडू खातो, म्हणून मी मेथीचा लाडू बनवायला घेतलेला आहे. आणि दिवाळीच्या निमित्ताने तर मी नेहमीच दरवर्षी फेवरेट मेथीचा लाडू तो मी बनवते. तर तुम्ही बघू शकता मी बनवते आहे मेथीचा लाडू. तर या मग सगळ्यांनी मेथीचा लाडू खायला. एक मिनिट अजून एक, या जुन्या लोकांना काय कडू कडू गोष्टी आवडतात देव जाणे. जुनं आणि नवीन काही नसतं, उलट जुने लोक जे खात होते ना ते आजही आहे, पण नवीन लोक आहेत ना, म्हणजे ही नवीन जी पिढी आहे त्यांना हे सगळं असं होतं. आणि ह्याच्या जागेवर तुम्ही बर्गर, पिझ्झा, हा बरोबर, हे काही द्या तुम्ही, ते लगेच ते लोक खाणार. का? सगळं शिकवलेलं आहे. प्रत्येक वेळेस आईला दोषी ठरवू नका. कोणतीच आई असं सांगत नाही आपल्या मुलाला की घे बर्गर खा, पिझ्झा खा, मॅगी खा. प्रत्येक आई आपल्या मुलाला नेहमी पौष्टिक आहारच द्यायला बघते आणि ती देते. पण मुलांचं असं असतं की आईची नजर जरा तरी हल्ली की ती लोक काय करतात, ती लोकांचं म्हणणं असं असतं की आईच्या डोळ्याच्या आड आपण काही करू शकतो, तो ताट आपण दुसऱ्याला फिरवू शकतो. तुम्ही तुमच्या आईला नाही फसवता, तुम्ही तुमच्या स्वतःला फसवता. आणि आज ज्या होत आहे अटॅक येण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत. का? तर हे मुलांचं खाण्यामुळे. आज तर छोट्या छोट्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो आहे, कारण की ते का खाण्यामुळे. तर खाणं फ्रूट फळं हे सगळं खाण्याने नाही होत, हे खाण्याने होतं. मोमोज, बर्गर, पिझ्झा हे सगळं खाऊ नका. तुम्ही घरातला पौष्टिक आहार खा, तुमची तब्येत छान राहील आणि छान मी आईला सांगाल की हे बनवून दे, ते बनवून दे, आणि तुमची आई नेहमी तुम्हाला बनवून देणार. तर मला सगळ्या मुलांना सांगायचं आहे पौष्टिक आहार खा, तर पौष्टिक लाडू खा. भेटूया आपण पुन्हा एकदा 5व्या फराळाला. चला मग, बाय.